इतिहासात अनेक राजे झाले, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा फक्त एकदाच झाला. प्रश्न आहे, हा राजा घडला कसा? तलवारीने की एका आईच्या संस्काराने? आजची कथा फक्त इतिहास नाही, तर प्रत्येक आई वडिलांसाठी एक दीपस्तंभ आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम केदार. इतिहास म्हणजे फक्त भूतकाळ, तो भविष्य घडवणारी प्रेरणा. चला, आज आपण राजमाता जिजाऊंच्या त्या महान संस्कारांचा प्रवास सुरू करूया, ज्यांनी एका बालकाला छत्रपती बनवलं. कल्पना करा, सह्याद्रीच्या उंच डोंगरामध्ये वसलेला शिवनेरी किल्ला, थंड वारा, आकाशात काळे ढग आणि महाराष्ट्रावर संकटाचं सावट. अनेक भागात संघर्ष, अस्थिरता आणि रयतेच्या मनात असुरक्षिततेची भावना होती. अशा वेळी एक माता शांतपणे भवानी मातेसमोर उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, होती ती जिद्द, होता तो विश्वास आणि होती एक प्रार्थना. हे आई भवानी, या भूमीला असा पुत्र दे जो न्याय, स्वाभिमान आणि रयतेचं रक्षण करेल. त्या मातेला इतिहास राजमाता जिजाऊ म्हणून ओळखतो. त्यांचं स्वप्न वैयक्तिक नव्हतं, ते संपूर्ण समाजासाठी होतं. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर एका बालकाचा जन्म झाला. त्या बालकाचं नाव होतं शिवाजी. पण मित्रांनो, जन्म प्रत्येकाचा होतो, इतिहास मात्र संस्कारांनी घडतो. एखादं मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्या हातात तलवार नसते, त्याच्या मनात विचारही नसतात. ते विचार, ते संस्कार, ते स्वप्न आई घडवत असते. शिवाजी महाराजांच्याही आयुष्यात हेच घडलं. राजमाता जिजाऊंनी शिवबाला फक्त चालायला शिकवलं नाही, तर कसं जगायचं, अन्यायाविरुद्ध कसं उभं राहायचं आणि प्रजेवर प्रेम कसं करायचं हे शिकवलं. रात्री शिवनेरीच्या अंगणात लहान शिवबा आईच्या मांडीवर डोकं ठेवून बसायचा. जिजाऊ त्याला रामायणातील प्रभू श्रीरामांच्या कथा सांगायच्या. रामाने वचन पाळलं, न्यायासाठी संघर्ष केला आणि दुर्बलांचं रक्षण केलं. मग त्या महाभारतातील श्रीकृष्णांच्या कथा सांगायच्या. शक्ती मोठी नाही, धर्म मोठा असतो. या कथा फक्त मनोरंजन नव्हत्या, त्या शिवबाच्या मनात न्याय, धैर्य आणि स्वराज्याची बीजं पेरत होत्या. मित्रांनो, एकदा विचार करा, जर त्या रात्री या कथा सांगितल्या नसत्या, जर हे संस्कार झाले नसते, तर इतिहासही कदाचित वेगळा असता. आज अनेक पालक मुलांना महागडे कपडे, खेळणी आणि मोबाईल देतात, पण संस्कार देण्यासाठी वेळ देतात का? जिजाऊंनी शिवबाला संपत्ती दिली नाही, विचार दिले आणि विचारावर उभा राहिला इतिहास. एक दिवस जिजाऊंनी शिवबाला दूरवर दिसणारे डोंगर दाखवले. त्या म्हणाल्या, शिवबा, ही भूमी आपली आहे, या भूमीवर राहणारी रयत आपली आहे. जो राजा प्रजेचं रक्षण करतो तोच खरा राजा. त्या एका वाक्याने बाल शिवबाच्या मनात एक ठिणगी पडली. ती ठिणगी पुढे हिंदवी स्वराज्याची ज्योत बनली. मित्रांनो, आजच्या प्रत्येक आई वडिलांनी स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. आपण आपल्या मुलांना फक्त करिअर शिकवत आहोत की चारित्र्यही घडवत आहोत? कारण चारित्र्य असेल तर यश उशिरा मिळेल, पण टिकेल. इतिहास सांगतो, राजे अनेक झाले, पण संस्कारांनी घडलेले राजे फार थोडे झाले. आणि त्या यादीत पहिलं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. वेळ पुढे सरकत होती. बालशिवबा आता मोठा होत होता, पण त्याच्या मनात एकच विचार दिवसेंदिवस अधिक मजबूत होत होता. ही भूमी परकीयांच्या अन्यायाखाली करावी. जिजाऊंनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्याच्यावर खोल परिणाम झाला होता. दुसरीकडे दादोजी कोंडदेवांकडून त्याला घोडेस्वारी, तलवारबाजी, युद्ध कौशल्य आणि शिस्त यांचे शिक्षण मिळत होते. एका बाजूला आईचे संस्कार, दुसऱ्या बाजूला कठोर प्रशिक्षण. या दोन गोष्टी मिळून घडवला छत्रपती शिवाजी महाराज. एक दिवस शिवबा सह्याद्रीच्या डोंगराकडे पाहत उभा होता. त्याच्या डोळ्यात एक स्वप्न होतं, स्वराज्याचं स्वप्न. जिजाऊ त्याच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, शिवबा, लक्षात ठेव, राजा होणं मोठं नाही, लोकांच्या मनात स्थान मिळवणं मोठं आहे. ही शिकवण शिवाजी महाराजांनी आयुष्यभर जपली. ज्यांनी जिंकलेले किल्ले आजही उभे आहेत. पण त्याहून मोठं म्हणजे त्यांनी जिंकलेली माणसांची मनं आजही जिवंत आहेत. आज आपण मुलांना चांगल्या शाळेत पाठवतो, क्लास लावतो, मोबाईल देतो, पण संस्कार देण्यासाठी वेळ देतो का? जिजाऊंनी शिवबाला सोनं दिलं नाही, मोठे महाल दिले नाहीत, पण दिले सत्य, धैर्य, स्वाभिमान आणि मातृभूमीवर प्रेम. म्हणूनच इतिहासाने जिजाऊंना राजमाता हा मान दिला. मित्रांनो, जर प्रत्येक घरात एक जिजाऊ घडली, तर प्रत्येक पिढीत एक शिवाजी घडू शकतो. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचण्यासाठी नाही, जगण्यासाठी आहे.
आज या व्हिडिओनंतर एक संकल्प करा, आपल्या मुलांना किंवा स्वतःला दररोज एक चांगला विचार देण्याचा, कारण एक विचार आयुष्य बदलू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर फक्त लाईक करू नका, तो प्रत्येक आईवडिलांपर्यंत पोहोचवा, कारण शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येणार नाही, पण शिवाजींसारखे संस्कार आजही घडवता येतात. मी तुकाराम केदार, पुन्हा भेटू शिवचरित्राच्या पुढील भागात. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी.